नाजूक पाकळ्यांचे मखमली सुंदर सुबक चिरोटे। हे बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेलच की हे बनवायला खूप अवघड असते, पण असं अजिबात नाहीये बरं का। कारण आज इथे आपण एक सोपी पद्धत वापरून अतिशय खुसखुशीत खारीसारखे भरपूर पदर असलेले हे चिरोटे बनवलेले आहेत। अतिशय सुंदर दिसणारे हे चिरोटे खायला सुद्धा खूप छान लागतात। हे खात असताना याचा प्रत्येक लेअर जेव्हा दाताखाली येतो ना, तेव्हा त्याचा कुरकुरीतपणा अनुभवताना आणि त्यातच असलेला साखरेचा गोडवा यामुळे मात्र मन अगदी तृप्त होतं। यासाठी साहित्य सुद्धा खूप काही जास्त लागत नाही, याचे प्रमाण सुद्धा घेणं तितकंच अवघड नाही। आणि हे बनवायची पद्धत तर इथे मी तुम्हाला सोपी करून सांगितलेलीच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हे कुरकुरीत खुसखुशीत चिरोटे नक्की करून बघा। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर चिरोटे बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मैदा। तर यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे। हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी चाळणी ठेवली आहे, त्यामध्ये 2 कप मैदा काढून घेतला। आता यामध्येच आपल्याला 4 चमचे बारीक रवा घालायचा आहे। तर एका कपासाठी 2 चमचे या प्रमाणात मी 2 कपासाठी 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। रवा घेताना आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, जाड रव्याचा वापर करायचा नाही। आणि हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। रवा घातल्यामुळे चिरोटे छान आपले खुसखुशीत होतात, त्यामुळे यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। एवढेच काय ते कोरडे जिन्नस आपल्याला चिरोटे बनवण्यासाठी लागणार आहेत, म्हणून मी हे सगळं व्यवस्थित छान असं एकमेकांमध्ये मिसळून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचंय कडकडीत गरम केलेलं तुपाचं मोहन। तर इथे मी 4 चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे कडकडीत गरम करून घेतलेलं तुपाचं मोहन यामध्ये घातलं। सुरुवातीला हाताला चटका लागू नये याकरता चमच्याने या पिठामध्ये व्यवस्थित ते मिसळून घेतलेलं आहे। त्यानंतर हे थोडंसं थंड झालं की मग हे आपल्याला पिठाला हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे। पिठाच्या प्रत्येक कणाला हे व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे, म्हणजे मग आपले चिरोटे जे आहेत ते मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। तर हे बघा, पिठाला मी हे चांगलं चोळून घेतलं आणि त्यानंतर या पिठाची मूठ वळून बघितली तर याचा गोळा तयार होतोय। याचाच अर्थ आपण घातलेलं तुपाचं मोहन अगदी बरोबर आहे। आता याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 कपभर साधं पाणी। पाणी आपल्याला गरम वगैरे करायचं नाहीये, साधंच पाणी वापरून चिरोट्यांचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आपण पुरीसाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो ना, अगदी तसंच इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा छान असा घट्टसर मऊसूत आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे मी थोडं थोडं पाणी घालत पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे, जसं आपण पुरी बनवण्यासाठी बनवतो ना, अगदी तसाच। तर या इथे आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि हे पीठ भिजवण्याकरता मला बरोबर पाऊण कप पाणी लागलेलं आहे। ज्या कपाने मोजून आपण मैदा घेतला होता ना, त्याच कपाने मोजून इथे मी पाणी सुद्धा घेतलेलं होतं। आता हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। रवा छान भिजला जावा, यामध्ये मुरला जावा याकरता 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे असंच भिजू देणार आहोत। बरोबर 20 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे। पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे। पुन्हा एकदा मळून याला छान असं मऊसूत करून घ्यायचं। पीठ मस्त मऊसूत झालेलं आहे, पण थोडंसं घट्टसर आहे। रवा आपण यामध्ये घातलेला होता, रवा सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। आता काय करायचंय, या पिठाचे आपल्याला मध्यम आकाराचे 3 उंडे करून घ्यायचे। आपण भाकरीसाठी जेवढे गोळे तयार करून घेतो किंवा जेवढ्या आकाराचे उंडे बनवतो ना, तेवढ्याच आकाराचे हे 3 आपल्याला अशा पद्धतीने पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता यापैकी पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे, याला एकसारखं करून घ्यायचं आणि याची चपातीप्रमाणे अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर त्यासाठी काय करायचंय, इथे मी पोळपट न घेता ताट घेतलेलं आहे। या ताटावर आपण पातळ अशी ही मोठ्या आकाराची पोळी लाटून घेणार आहोत, म्हणून इथे मी ताट घेतलेलं आहे। आणि हे पीठ ताटाला चिकटू नये याकरता सुरुवातीला थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात याला पुसून घ्यायचा। पुन्हा पुन्हा याला तेल किंवा तूप लावायची अजिबात गरज नाही। तर हे बघा, पिठाचा उंडा ताटावरती ठेवला आणि आता आपल्याला याला पिठी किंवा तेल अजिबात न लावता पातळ अशी एकसारखी मोठ्या आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची। हे पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे, त्यामुळे याची तुम्ही जितकी पातळ पोळी लाटाल ना, अगदी तितकी पातळ पोळी याची लाटली जाते। तर हे बघा, मी पीठ वगैरे काही घेतलेलं नाही, तेल सुद्धा लावलेलं नाहीये, तरी सुद्धा मी इथे पातळ आणि एकसारखी अशी छान गोलाकार पोळी लाटून घेतलेली आहे।
बरेचदा काय होतं, आपण जेव्हा चिरोटे बनवतो ना तेव्हा छोट्या छोट्या आकाराच्या पोळ्या तयार करतो, त्यानंतर त्या एकावर एक ठेवून त्याचे लेअर तयार करून मग आपण चिरोटे बनवतो. पण आज इथे आहे ना मी चिरोटे बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. तर हे बघा, छान अशी एकसारख्या आकाराची पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे. जेवढी तुम्ही पोळी मोठ्या आकाराची लाटून घ्याल ना तेवढे चिरोट्यांना लेयर्स खूप जास्त सुटतात. आता या पोळीवरती लावण्यासाठी आपण इथे साठा सुद्धा तयार केलेला नाहीये. तर काय करायचंय, तूप घ्यायचंय आणि या संपूर्ण पोळीला ब्रशने सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचंय. तर हे बघा, सगळ्या पोळीला अगदी एकसारखं व्यवस्थित तूप लावून घेतलं. यानंतर चिरोटे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हावेत यासाठी काय करायचंय, इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. हे कॉर्नफ्लॉवर संपूर्ण पोळीवरती भुरभरून घ्यायचं आणि सगळीकडे याला हाताने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता जर का तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर याऐवजी तुम्ही तांदळाची पिठी वापरली तरी सुद्धा चालेल. पण कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे चिरोटे आपले मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात, त्याचबरोबर ते बराच काळ तसेच कुरकुरीत राहतात. आता काय करायचंय, या पोळीचा आपल्याला असा घट्ट दाबून एकसारखा रोल तयार करून घ्यायचा आहे. तर ही पोळी लाटताना आपण पीठ किंवा तेलाचा वापर न केल्यामुळे थोडंसं हे खाली चिकटलेलं असल्यामुळे अर्धा रोल होईस तोपर्यंत थोडा वेळ लागतो, पण तिथून पुढे हा रोल अगदी पटपट तयार होतो. तर हे बघा, मस्त असा एकसारखा छान मी हा रोल तयार करून घेतलेला आहे. याला आपल्याला हाताने दाबून थोडंसं एकसारखं करायचं, कारण हा जो रोल आहे तो मध्ये थोडासा जाडसर होतो आणि कडेने पातळ होतो, त्यामुळे बघा हातानेच याला थोडंसं एकसारखं आपल्याला करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने या इथे आपली ही लाटी तयार झाली. अशा पद्धतीने लाटी तयार करून घेतली की आपल्याला वेगवेगळ्या पोळ्या लाटून त्या एकावर एक ठेवून लेयर्स करायची अजिबात गरज लागत नाही. आता याला आपल्याला कट करून घ्यायचंय. त्यासाठी पुढचा जास्तीचा भाग मी कट करून टाकलेला आहे आणि त्यानंतर सुरीने बघा याला आपल्याला असं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचंय. तर या इथे तुम्ही याचे लेयर्स बघू शकता, भरपूर सारे लेयर्स याला आलेले आहेत. आता अशाच पद्धतीने एकसारख्या आकाराचे आपण बाकीच्या लाटीचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. सगळ्या लाटीचे एकसारख्या आकाराचे तुकडे करून झाले की मग आपल्याला याचे चिरोटे बनवून घ्यायचे. आता आपण पिठाचे जे गोळे कट करून घेतलेले आहेत ना, त्यापैकी एक पिठाचा गोळा घ्यायचा, त्याचे लेयर्स असे हातानेच ओपन करून घ्यायचे आणि लेयर्सच्या बाजूने आपल्याला पुरीपेक्षा थोडंसं छोट्या आकाराची ही अशी लाटी किंवा चिरोटा लाटून घ्यायचा आहे. त्यापेक्षा खूप जास्त मोठा आपल्याला लाटायचा नाहीये. तर हे बघा, चपाती जितपत जाडसर असते ना तसाच हा चिरोटा आपल्याला तेवढ्याच जाडीचा लाटून घ्यायचा आहे. तर हे बघा, मस्त असा इथे मी चिरोटा लाटून घेतलेला आहे आणि याचे लेयर्स तुम्ही बघू शकता. आत्ताच याला मस्त असे लेयर्स आलेले आहेत आणि जेव्हा आपण हा चिरोटा तेलामध्ये तळण्याकरता घालतो ना तेव्हा हे लेयर्स आणखीन जास्त खुलून येतात. तर इथे मी एक चिरोटा तयार करून घेतलेला आहे. आता अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण चिरोटे तयार करून घेणार आहोत. हे चिरोटे बनवत असताना इथे आपल्याला तेलाचा किंवा कोरड्या पिठाचा अजिबात वापर करायचा नाहीये. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी हे सगळे चिरोटे तयार करून घेतलेले आहेत. आता याला आपण तळून घेऊ. चिरोटे तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि चिरोट्याची लाटलेली वरची बाजू आहे ती वरती ठेवून खालची बाजू खालीच ठेवायची आणि आपल्याला चिरोटे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. चिरोटे तळत असताना याला सारखं आपल्याला उलटपालट करायचं नाहीये, नाहीतर चिरोटे तेल जास्त शोषून घेऊ शकतात. आणि वरच्या बाजूने हे बघा अशा पद्धतीने झाऱ्याने तेल सोडत राहायचंय, म्हणजे मग याचे लेयर्स चांगले खुलून येतात. खूप जास्त वेळ आपल्याला याला उलटपालट करायचं नाही, नाहीतर चिरोट्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात तेल शोषलं जातं आणि चिरोटे तेलकट होतात. याला आपल्याला जास्त डार्क रंगावरती तळायचं नाहीये. हलकासा सोनेरी रंग याला आला की मग आपल्याला याला तेलातून बाहेर काढून घ्यायचंय. तर हे बघा, चिरोटे इथे मी हलक्याशा सोनेरी रंगावरती छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत. चिरोटे तळून झाले की याला आपल्याला तेलातून बाहेर काढून टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तळल्यानंतर चिरोट्यांना किती मस्त असे लेअर सुटलेले आहेत. आता सारख्याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा चिरोटे तळून घेणार आहोत. चिरोटे तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे चिरोटे आपल्याला
मंद गॅसवरती तळायचे नाहीये. जर का आपण याला मंद गॅसवरती तळलं तर चिरोटे खूप जास्त तेल शोषून घेऊ शकतात आणि जर का आपण याला मोठ्या गॅसवरती तळलं तर याचे जे लेयर्स आहेत ते पटकन करपतात आणि आतमध्ये मात्र चिरोटे तसेच कच्चे राहतात. त्यामुळे याला आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती हलक्याशा सोनेरी रंगावरती छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचं. तर हे बघा, चिरोट्यांची दुसरी बॅच सुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे आणि सारख्याच पद्धतीने इथे मी हे सगळे चिरोटे मस्त असे तळून घेतलेले आहेत. आता आपण आज जे चिरोटे बनवणार आहोत ते बिना पाकाचे किंवा बिना पाकातले बनवणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, हे चिरोटे बनवून तयार झाले की इथे बघा मी वाटीमध्ये पिठी साखर घेतलेली आहे. तर घेतलेली पिठी साखर आपल्याला साधारण अर्धा चमचाच्या प्रमाणामध्ये प्रत्येक चिरोट्यावरती अशी घालून घ्यायची आहे. आता जेव्हा आपण अशी हाताने साखर घालतो ना, ती आतपर्यंत मुरली जात नाही किंवा याच्या प्रत्येक लेअरला ती लागत नाही. म्हणून काय करायचं, चाळणी घ्यायची आणि या चाळणीमध्ये ही पिठी साखर घालून अशा पद्धतीने या चिरोट्यांवरती चाळून घ्यायची. म्हणजे मग काय होतं, चिरोट्याच्या प्रत्येक लेअरमध्ये आतपर्यंत ही पिठी साखर जाते आणि चिरोटे खाताना खूप छान लागतात. तर हे बघा, सगळ्या चिरोट्यांवरती मी ही पिठी साखर छान अशी भुरभरून घेतलेली आहे. पिठी साखर घातल्यानंतर आता मी हे चिरोटे दिसायला छान दिसावेत याकरता यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे. तर अशा पद्धतीने खारीसारखे भरपूर सारे पदर्स असलेले हे मस्त असे कुरकुरीत चिरोटे आपले बनून तयार होतात. हे चिरोटे जर का तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर ते संपेपर्यंत तसेच्या तसे मस्त कुरकुरीत राहतात. तर आज इथे आपण अतिशय सोपी पद्धत वापरून हे मस्त असे कुरकुरीत चिरोटे बनवून तयार केलेले आहेत. तुम्ही सुद्धा हे चिरोटे नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.